शांत झालेली आहेत माझ्या भोवतीची. पण परत या वादळ समाज म्हणजे कोण असते नेमकं? तुमच्या आमच्यासारखीच माणसं असतात जी एकमेकाला टॉर्चर करून अशी वेगळ्या कुचित नजरेने बघून टॉर्चर करून खच्चीकरण करत असतात समाजासाठी. समाज काय म्हणाल, समाज काय म्हणाल, समाज काय म्हणाल, हा काय म्हणाल, तो काय म्हणाल, तो काय म्हणाल, त्याच्याच वेळात आयुष्य जिंदगी आली गेली. तो जो कोण काय म्हणणारा जो असतो तो आपल्यापैकीच एक कोणतरी असतो आणि तो काय आपल्या गरजा पूर्ण करायला येत नाही. आपलं खायला पोसायला वगैरे कोण येत नसतं. खायला पोसायला घातलेलं योग्य वेळी सगळेजण काढून दाखवत असतात. हातपाय दिले ना आपल्याला देवानी तर ते हातपाय हलवून आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात. समाज म्हणून आपण जे काही आपल्या आयुष्याचे निर्णय बदलत असतो, हा हे नको ते नको. मी तर आता ठरवलं की आपला आतला आवाज काय सांगतोय ना ते ऐकायचं. आपला आतला आवाज आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. नाहीतर तो काय म्हणतोय हा पण लोकांच्या शानपणाने आपली जिंदगी जात नसते. लोकांच्या शानपणाने इथपर्यंत आलं ते लोक त्यांची सोय बघत असतात, आपले नाही. त्यामुळं थोडीशी अपसेट आहे म्हणून असं मी बोलावंच वाटलं. तशी अपसेट नाही, आता बॅलन्स झाली मी. तर तरी असं नाही तर मनातलं कोणाशी तरी बोलावं म्हणून व्हिडिओ बनवते. तर लोकांनी काय झालं व्हिडिओ बनवते म्हणून वेडी आहे म्हणून सांगतात, ठरवतात की म्हणजे जाऊ दे, ज्यांना कोणाला काय समजायचं त्यांची बौद्धिक लेवल जेवढी असेल तेवढेच ते बोलणार. ते त्यांच्या स्वार्थापोटी मला असं निग्लेक्ट म्हणजे काय त्यांना अर्थ काढायचं ते काढायला लागलं. तर मला माहिती आहे की मला काय हवे, तर मी थोडीशी बॅलन्स राहायचा प्रयत्न करते. म्हणून सगळ्या लोकांपासून वेगळे राहते. नको आपल्या स्वार्थी लोकांची, स्वार्थी नाती, स्वार्थी लोक यांच्यापासून. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल ना तेव्हा जी लोक तुमच्यासोबत आहेत ना ती खरं तुमची लोक आहेत. म्हणजे तुम्हाला अडचणीत आणतात ना त्यांना त्यांच्या जागेवर बरोबर ठेवून द्या.